हॅलो स्टुडंट्स, 11th स्टँडर्डच्या स्टडी ऑफ कंपोनंट्स या पेपर 1 मधल्या चॅप्टरची सुरुवात करतोय. स्टडी ऑफ कंपोनंट्स. कंपोनंट्स शिकायचेत आपल्याला. इलेक्ट्रॉनिक्स म्हणलं की खूप वेगवेगळे सर्किट्स आपल्या लक्षात येतात. एक्झाम्पल, टी व्ही भिंतीला अडकवलेला, आपल्या हातातला मोबाईल, कॅमेरा मोबाईलमधला, माईक, हेडफोन, बरोबर. वेगवेगळे इलेक्ट्रॉनिक्सचे सर्किट्स, ॲप्लिकेशन्स, इन्स्ट्रुमेंट्स आणि या सगळ्यामध्ये वापरले गेलेले खूप वेगवेगळ्या प्रकारचे कंपोनंट्स आहेत. पण त्यातही एकूण त्या कंपोनंट्समध्ये जे त्याचं काम चालतं, त्याची जी इंट्रोडक्शन आहे, त्याची जी ॲबिलिटी आहे, ती बेसिक 5 टाईप्समध्येच केली जाते. पण हे एकूण जे 5 प्रकार आहेत कंपोनंट्सचे, त्याच्यामध्ये 2 मेन ग्रुप्स करता येतील. So first about thinking of different components as resistor, capacitor, inductor, transformer, different types of switches, electromagnetic relay, reed relay, how different types of wires are used for connecting from one point to another point in a circuit, how printed circuit boards are designed. All these points they are mentioned in this chapter, whereas semiconductor components, diodes, transistors, they are mentioned in paper 2, that is the semiconductor devices part. So here in this chapter we are going to study about basic first type of component from two groups. One group as passive and second group as active. So this contains information about passive group. तर हे जे कंपोनंट्स आहेत हे 2 टाइप्स मध्ये आले, एक पॅसिव्ह आणि ऍक्टिव्ह. पॅसिव्ह कंपोनंट्स कशाला म्हटलं गेलंय? सो व्हेनेवर वी सी एनी इलेक्ट्रॉनिक सर्किट, फॉर एक्झाम्पल आपल्याला रेडिओ सर्किट दिसेल, कॅथोड रे ऑसिलोस्कोप CRO, डिजिटल मल्टीमीटर, व्होल्टेज करंट मेजर करणारा इन्स्ट्रुमेंट, ऑसिलोस्कोप स्क्रीनवर वेवफॉर्म्स दिसत आहेत त्या मेजरही करू शकतो. असे वेगवेगळे आपण इलेक्ट्रॉनिक सर्किट्स बघितले की त्यामध्ये खूप वेगवेगळे कंपोनंट्स आपल्या नजरेस येतात. तर ते ओळखायचे कसे? एखादा प्रॉब्लेम आला तर कुठला कंपोनंट तिथं वापरायचा, किती करंट हँडल करायचा आहे, म्हणजे कोणता रजिस्टर वापरला गेला पाहिजे, या सगळ्यासाठी आपल्याला आधी बेसिक कॉन्सेप्ट चांगल्या पाहिजेत. सगळ्या कंपोनंट्सची माहिती पाहिजे, म्हणजे आपण नेमकं ऍप्लिकेशन सहज करू शकतो. सो फर्स्ट अबाउट passive component. So what is the meaning of passive component? Passive component is nothing but the component that cannot be used direct for switching action, direct on off action नाही, cannot be used directly as a rectifier, AC to DC conversion साठी उपयोगी नाही. त्यानंतर amplification म्हणजे सिग्नलची स्ट्रेंथ वाढवण्याकरता सुद्धा उपयोगी नाही. दॅट इज पॅसिव्ह कंपोनंट. म्हणजे हे सगळं काम कोण करतं? हे सगळं काम करणारा दुसरा ग्रुप आहे, तो म्हणजे ऍक्टिव्ह ग्रुप. ऍक्टिव्ह, द कंपोनंट दॅट कॅन बी युज्ड ॲज ऑटोमॅटिकली ऑपरेटेड ऑन ऑफ स्विच फॉर रेक्टिफिकेशन, AC to DC conversion, for amplification. So these components are nothing but active components. Again, in case of passive components, there are 3 types. The components that cannot be used directly for switching action, amplification, rectification. Basic 3 types. Resistors, there are again 2 types: fixed resistor, variable resistor. Inductors, 3 types: air core, iron core and ferrite core. Inductor is nothing but coil, solenoid, choke, बरोबर. Third one, capacitors, again 2 types: fixed and variable. So these 3 they are from passive group. Means these 3 types of components, they directly cannot be used as a switch, as a rectifier or as an amplifier. But without these components, without resistors, capacitors, inductors, active components, they can't work. Means they are the assistant components of active components. Correct. आता यातला पुढचा पार्ट, ऍक्टिव्ह कंपोनंट्स. ज्या कंपोनंट्सचा डायरेक्टली उपयोग करू शकतो आपण, काय? ॲज अ स्विच, ॲज अ रेक्टिफायर, ॲज अन ॲम्प्लिफायर. आपण सेमीकंडक्टर या 11च्या चॅप्टरमध्ये PN जंक्शन डायोडचा उपयोग घेतलाय. कोणता? PN जंक्शन डायोड with 2 terminals, anode and cathode, can be used as
ऑटोमॅटिकली ऑपरेटेड ऑन ऑफ स्विच. फॉरवर्ड बायस दिला तर तो क्लोज स्विच ऑन स्विच म्हणून काम करतो. त्याला रिव्हर्स बायस दिलं तर तो ऑफ स्विच म्हणून काम करतो. स्विचिंग ऍक्शन. आणि रेक्टिफिकेशन AC टू DC, हाफ वेव्ह रेक्टिफायर, फुल वेव्ह रेक्टिफायर, ब्रिज रेक्टिफायर, एक डायोडचं सर्किट, 2 डायोड्स वापरून तयार केलं सर्किट आणि 4 डायोड्स वापरून तयार केलं सर्किट. म्हणजेच ऍक्टिव्ह कंपोनंटचा वापर आपण काय करू शकतो, ऍज अ स्विच, ऍज अन एम्प्लिफायर, ऍज अ रेक्टिफायर. त्यामध्ये पुन्हा 2 प्रकार येतात, ट्यूब डिव्हायसेस आणि सेमीकंडक्टर डिव्हायसेस. ट्यूब डिव्हायसेस मध्ये पूर्वी वापरल्या गेलेल्या व्हॅक्यूम ट्यूब्स, गॅस ट्यूब्स हे सगळं आता आउटडेटेड झालेलं आहे. आताचा लेटेस्ट पार्ट सेमीकंडक्टर, सेमीकंडक्टर बेस्ड सिलिकॉन चिप्स ऍज ICs. त्यामुळे इथं आपल्याला सेमीकंडक्टर डिव्हायसेसचा खूप चांगला अभ्यास जमला पाहिजे. डायोड्स, ट्रान्झिस्टर्स हे आपले बेसिक कंपोनंट्स आहेत. यामध्ये आणखीन वेगवेगळ्या कंपोनंट्सची लिस्ट तयार आहे, ती आपण हळूहळू एकेका चॅप्टरमध्ये शिकत जाणार आहोत. सो बेसिक components, main 2 types, passive and active. Active components are those components which can be directly used for switching, amplification, rectification process, whereas the component which cannot be used for direct switching, amplification or rectification is passive component. But passive components are as important as active components are, because without these passive components, active components, they can't work properly. फॉर एक्झाम्पल, सर्किट मधून करंट फ्लो होतोय, पण त्या सर्किट मध्ये आपल्याला हा रेझिस्टर जर नसेल तर हा करंट कसा कंट्रोल करायचा हे आपल्याला इथं जमणार नाही. हा LED आहे, लाईट इमिटिंग डायोड. हे एरो मार्क्स काय दाखवतात, लाईट इज इमिटेड बाय धिस PN जंक्शन. त्यानुसार याची इंटेन्सिटी, याचा ब्राईटनेस हा पूर्णपणे कशावर अवलंबून आहे, यातून जाणाऱ्या करंटवर. मग हा करंट कमी जास्त करायचा असेल तर इथं आपल्याला ऍडजस्टेबल रेझिस्टर वापरता येतो, म्हणजेच हा व्हेरिएबल रेझिस्टर. हा जर नाही वापरला तर हा LED आपल्याला काही क्षणापुरता जिवंत दिसेल, लाईट इमिट केलेला दिसेल आणि तो एकदम डॅमेज होईल. अनलेस अंटिल इट कॅन हँडल इट्स सेफ व्हॅल्यू करंट. म्हणजे या LED ला प्रोटेक्शन कुणाचं मिळालं, रेझिस्टरचं. म्हणूनच सांगितलं पॅसिव्ह कंपोनंट्स हे ऍक्टिव्ह कंपोनंट्सच्या बरोबरीनं काम करतात. सो अबाउट फर्स्ट कंपोनंट रेझिस्टर. त्यामुळे आता आपण पहिला कंपोनंट लक्षात घेऊ, रेझिस्टर हा कसा काम करतो. फर्स्ट कंपोनंट, पॅसिव्ह कंपोनंट ऍज रेझिस्टर. हिअर रेझिस्टर सिम्बॉल इज शोन, मीन्स as it gives its ability to oppose, that is opposing force to flow of charge, that is to oppose the current. So opposing force, it means whenever current gets passed through this, then it has hurdles. So those hurdles त्याच्यामध्ये चढ उतार दाखवलेले आहेत, म्हणजे हाच त्याचा काय आहे, अपोजिंग फोर्स. हा नॉर्मल नेहमी सिम्बॉल आपण वापरतो. हा सिम्बॉल हा काही रेफरन्स बुक्स मध्ये तुम्हाला बघायला मिळेल. हा सिम्बॉल माहित नाही असं नको व्हायला, म्हणून हे दोन्ही सिम्बॉल्स इथे दाखवलेले आहेत. सो सिम्बॉल ऑफ रेझिस्टर, व्हॉट इज अ रेझिस्टन्स. रेझिस्टन्स इज द अपोजिंग फोर्स गिवन बाय दॅट मटेरियल. इट इज नथिंग बट मेकॅनिकल फ्रिक्शन. एक्झाम्पल, पण करंटला अपोज करणारा हा रेझिस्टर. याचं युनिट काय, ओहम. हे या सिम्बॉल मध्ये दाखवलं जातं. त्यानंतर रेझिस्टरचा यूज काय काय केला जातो. फर्स्ट वन, इट इज यूज टू लिमिट द करंट. म्हणजे या LED मधून किती करंट कंट्रोल करायचा याकरता त्याच्या सिरीज मध्ये करंट जोडला. टू डिव्हाइड द व्होल्टेज, R1 R2 दोन सिरीज मध्ये आहेत, या R2 च्या अक्रॉस किती व्होल्टेज तयार होईल ते पुढे आपण घेऊ. म्हणजेच या व्होल्टेज मधला किती पार्ट R2 च्या अक्रॉस घ्यायचा, इट डिपेंड्स ऑन द व्हॅल्यू ऑफ R2. R2 जास्त असेल जास्त व्होल्टेज ड्रॉप होईल, R2 कमी व्हॅल्यू असेल तर कमी व्होल्टेज ड्रॉप. म्हणजेच टू ड्रॉप द व्होल्टेज. या पद्धतीने आपण रेझिस्टरचा उपयोग इलेक्ट्रॉनिक सर्किट मध्ये करत असतो. 3 युसेज लक्षात आले. टू अपोज द करंट, दॅट इज टू लिमिट द करंट, टू हॅव व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस इट अँड टू डिव्हाइड द व्होल्टेज. नाउ व्हॉट आर द स्पेसिफिकेशन्स ऑफ दिस रेझिस्टर. हा रेझिस्टर कसा सांगितला जातो, काय त्याच्या नेमक्या प्रॉपर्टीज. तर 2 नेमक्या प्रॉपर्टीज. फर्स्ट, रेझिस्टन्स व्हॅल्यू इन ओहम. म्हणजे हा रेझिस्टन्स 50 ओहमचा आहे, 50 ओहम, or the resistance value is of 1.2 kilo ohm, or this resistance has value of 220 kilo ohm. तर हा सगळा पार्ट रेझिस्टन्स हा ओहम मध्ये सांगितलं जाईल. आणि दुसरं, पॉवर रेटिंग इन वॅट्स. पॉवर रेटिंग, हाऊ मच करंट
दॅट रजिस्टर कॅन हँडल. सरळ आहे, रेझिस्टन्स जेवढा कमी तेवढा त्याची करंट हँडलिंग कपॅसिटी जास्त. रेझिस्टन्स जास्त, करंट त्यातून कमी जाईल. करेक्ट. पण हे पॉवर रेटिंग आणखीन कशाच्या बरोबरीने लक्षात घेतलं जातं? पॉवर रेटिंग इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू साईज. जेवढा रेझिस्टरचा साईज जास्त तेवढी त्याची पॉवर हँडलिंग कपॅसिटी जास्त, करंट हँडलिंग कपॅसिटी जास्त. सो इफ size is more, current is more, resistance value is less. Correct. Resistance कमी म्हणजे size आणि resistance काय आले? Inversely proportional. Size is less, current is less, so resistance value is high. So power current, power rating, current rating हे size वर अवलंबून आहे. त्यामुळे रेझिस्टन्सचा साईज जर कमी असेल तर लक्षात घ्यायचं त्याची करंट हँडलिंग कपॅसिटी काय आहे? कमी आहे. आणि रेझिस्टन्स व्हॅल्यू काय आहे? जास्त आहे. त्याच वेळी रेझिस्टन्सचा साईज जर जास्त आहे, मोठा दिसतोय तो रेझिस्टन्स, तर मात्र लक्षात घ्यायचं की साईज जास्त आहे, त्याची करंट हँडलिंग कपॅसिटी जास्त आहे, अर्थात रेझिस्टन्स व्हॅल्यू काय राहणार आहे? कमी राहणार आहे. सो हाऊ टू यूज दीज रेझिस्टर्स in circuits to have limitation of the current, to divide the voltage, to have the voltage drop. It is dependent on that circuit requirement. हे आता आपण वेगवेगळ्या पद्धतीने तिथे वापरत जाणार आहोत. But what are the types? There are again two types, fixed and variable. हा पुढचा पार्ट बघू आपण. Types of resistors. Types of resistors as first one, fixed type, वायर बाउंड, कार्बन कंपोजिशन, फिल्म टाईप. यामध्ये आपल्याला सांगता येईल की पहिला जो रेझिस्टरचा प्रकार आहे तो आहे फिक्स टाईप. 3 प्रकार लक्षात घ्यायचे, बेसिक, वायर बाउंड, कार्बन कंपोजिशन आणि फिल्म टाईप. परत आपल्याला कार्बन फिल्म, मेटल फिल्म असे फिल्म टाईप मध्ये घेता येतील. त्यानंतरचा आहे व्हेरिएबल रेझिस्टर, पोटॅन्शिओमीटर ज्याला पॉट म्हटलं जातं. रेओस्टॅट हा तुम्ही शाळेमध्ये शाळेतल्या लॅबमध्ये बघितलेला असेल, मोठा रेझिस्टर करंट ऍडजस्ट करण्यासाठी वायर गुंडाळलेल्या फॉर्मॅट मधला असा मोठा रेझिस्टर, व्हेरिंग रेझिस्टर, रिओस्टॅट. आणि तिसरा सगळ्यात छोटा प्रीसेट, हा अगदी एवढासा छोटा असतो, हा असा दिसतो. ह्याचे 3 एंड्स असतात. असा आतमध्ये स्क्रू ड्रायव्हर सारखा सिम्बॉल दाखवला की लक्षात घ्यायचा हा असणार आहे प्रीसेट. बरोबर. तर 3 ऍडजस्टेबल रेझिस्टर्स. सो फर्स्ट अबाउट फिक्स्ड टाइप ऑफ रेझिस्टर, वायर वाउंड. नाव काय सांगितलं? वायर वाउंड. वायर इज वाउंड सो ऑन अ कोअर मटेरियल ऑफ सिरॅमिक. वायर ऑफ मटेरियल, कुठलं मटेरियल वापरलं जातं? नायक्रोम, मॅंगॅनिन, टंगस्टन. करेक्ट. जास्त करंट हँडल करणारं, टेम्परेचर मॅनेज करू शकणारं असा हा मटेरियलचा भाग इथं वापरला गेला. सो ऑन अ कोअर, इन्सुलेटिंग कोअर ऑफ सिरॅमिक, अ वायर लाईक मॅंगॅनिन ऑर नायक्रोम ऑर टंगस्टन गेट्स वाउंड. वायर ही गुंडाळली गेली म्हणून या रेझिस्टरचं नाव काय येतं? वायर वाउंड. तर याला म्हटलं जातं वायर वाउंड रेझिस्टर. अर्थातच हा आतला कोर जो आहे तो सिरॅमिकचा आणि याच्यात ज्या 2 वायर्सचा जो 2 शेवटचा जो भाग असेल, 2 एंड्स, दे आर कनेक्टेड टू मेटल पीसेस. हे असे या पद्धतीनं. आणि इथून हे 2 एंड्स, हा हॉलो ट्यूब मधला पार्ट दाखवलेला आहे. सो व्हेनेवर वायर इज वाउंड इट इज टू बी प्रोटेक्टेड. म्हणून याच्यावरून जे कव्हर येणार आहे ते कसं असणार आहे? त्याला म्हणतात विट्रस एनॅमल कोटिंग. विट्रस एनॅमल दॅट इज पावडर्ड ग्लास विच गिव्स अ स्मूथ अँड शायनी सरफेस. त्यामुळे खूप असा गुळगुळीत असा त्याला वरून कव्हरचा भाग असेल, म्हणजे आतल्या वायर पर्यंत कुठल्याही डायरेक्ट हीट किंवा डस्ट पार्टिकल्सचा त्याच्यावर काही इफेक्ट होऊ नये. वाय कोटिंग इज डन ॲज ऑफ विट्रस एनॅमल? दॅट इज अकॉर्डिंग टू इट्स साइज अँड इट्स कोटिंग कव्हरिंग, इट हॅज टू कंडक्ट हीट अवे इझिली, क्विकली. त्यामुळं त्याला हीट सहज पॉवर डिसिपेशन करता आलं पाहिजे, ती हीट रिमूव्ह करता आली पाहिजे, कारण हा जास्त करंट हँडल करणारा रेझिस्टर आहे. त्यामुळे ऍक्च्युली जास्त करंट हँडल करणारा रेझिस्टर, अर्थातच याचा साईज जास्त असणार आहे. लार्जर साईज, लो व्हॅल्यू रेझिस्टन्स. त्यानुसार वायर बाउंड फिक्स्ड टाइप रेझिस्टर, ॲक्युरेट प्रिसाइज व्हॅल्यूज ऑफ रेझिस्टन्स. एक्झॅक्ट रेझिस्टन्स व्हॅल्यू पाहिजे. किती? 1 ओहम. करेक्ट. इथं तुम्ही वायर बाउंड रेझिस्टर वापरू शकता. 3 ओहम वापरू शकता. 2.2 ओहम. त्यानुसार रेझिस्टन्स रेंज लेस दॅन 1 ओहम, 1 ओहम पेक्षा सुद्धा कमी, आणि सेव्हरल किलो ओहम एवढी त्याची वाईड रेंज आहे. पॉवर रेटिंग म्हणजेच करंट रेटिंग 5 वॅट टू
100 वॅट ऑर मोर. जसं साईज वाढेल तशी त्याची पॉवर हँडलिंग कॅपॅसिटी वाढत जाईल. साईज इज लार्ज. सो here it is shown as of wire wound type. This is ceramic type, and how its size is large, surface area is more, so direct values can be written on that resistor itself. त्यामुळे त्याच्यावरच ती रेजिस्टन्स व्हॅल्यू लिहिलेली असते. बरोबर. हा याचा सगळ्यात महत्वाचा ऍडव्हान्टेजेस पॉइंट आहे. पण यामध्ये एक आपल्या लक्षात आलं की वायर मटेरियल, साईज, करंट कंडक्शन इझिली होतोय. एक्झॅक्ट, ॲक्युरेट, प्रिसाइज टाइप फिक्स रजिस्टर म्हणजे वायर वाउंड. नो डाऊट पॉवर हँडलिंग कॅपॅसिटी इज गुड. इट इज 5 वॅट टू 10 वॅट ऑर मोर असं सांगितलेलं आहे. पण ह्याचा सगळ्यात महत्वाचा ड्रॉबॅक म्हणजे काय? साईज वाढली, रेजिस्टन्स रेंज कमी, करंट हँडलिंग कॅपॅसिटी जास्त. त्यामुळं साईज नुसार रेजिस्टन्स रेंज ठरते. साईज हा त्याचा मेन ड्रॉबॅक असल्यामुळं हायर व्हॅल्यूज रेजिस्टन्स आपल्याला घेता येत नाही. हा याचा मेन ड्रॉबॅक. पण याचा जो मेन युसेज आहे तो इथं मी एक्सप्लेन करते. ड्रॉबॅक लक्षात आला तुमच्या. लार्ज साईज, त्यामुळे हायर व्हॅल्यूज ऑफ रेजिस्टन्स इज नॉट एट ऑल पॉसिबल. इट्स सरफेस एरिया इज लार्जर, सो डायरेक्ट व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स कॅन बी रिटन ऑन इट्स सरफेस. द नेक्स्ट पॉइंट इज इट इज युज्ड ॲज अ प्रिसिजन टाइप रजिस्टर इन अन ॲमीटर. ॲमीटरची जी साईन आहे त्यामध्ये असा हा करंट हँडलिंग पार्ट. या ॲमीटर मधून जास्तीत जास्त करंट हा जात असेल, याला PMMC म्हणतात, म्हणजेच गॅलॉनोमीटर. डिफ्लेक्शन होतं येतं ॲरोमार्कचं, हे स्केल दाखवलेलं आहे. तर या ॲमीटर मधून किती करंट जाऊ शकतो? फॉर एक्झाम्पल 40 मिली अँपियर. आणि मेन करंट किती येतो इथून? जास्तीत जास्त 55 मिली अँपियर. म्हणजे एक्स्ट्रा करंट जर इथून गेला तर हा ॲमीटर डॅमेज होईल. its maximum handling capacity is 40 milliampere. So excess current is to be diverted, it is to be bypassed, and for that here we need a resistance, and that has to handle excess current, that is 15 milliampere, whatever is needed. So here the relation that you can observe, 50 milliampere, first 15 milliampere is bypassed and only maximum current handling capacity of that ammeter is been given. त्यानुसार हा जास्तीत जास्त करंट त्यांना हँडल करावा, म्हणजे इथं कुठला रेजिस्टन्स वापरला जातो? अर्थातच वायर वाउंड, ज्यामध्ये रेजिस्टन्स रेंज काय राहील? कमी. तो कसा जोडला गेला? पॅरलल, म्हणजेच त्याला म्हटलं जातं शंट. सो इट इज युज्ड ॲज प्रिसिजन शंट रेजिस्टर इन अन ॲमीटर. ॲमीटरच्या कन्स्ट्रक्शन मध्ये जी रेंज तुम्हाला हँडल करायची आहे त्यानुसार त्याला पॅरलल जोडला जाणारा रेजिस्टर हा सिलेक्ट केला जातो. त्यामध्ये रिलेशन इक्वेशन मांडून आपण रेजिस्टन्सची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. पण कुठल्या टाईपचा रेजिस्टर तिथं उपयोगी आहे? वायर वाउंड, कारण त्याची करंट हँडलिंग कॅपॅसिटी काय आहे? जास्त आहे. या पद्धतीनं आपला पहिला फिक्स्ड रेजिस्टर तो म्हणजे वायर वाउंड. आणि आता आपण पुढच्या सेशन मध्ये लक्षात घेऊ कार्बन कंपोजिशन टाइप रेजिस्टर कसा आहे आणि त्याच्याशी रिलेटेड कलर कोडिंगचा पार्ट. त्यामुळे नेहमी प्रत्येक सेशन मध्ये झालेल्या डायग्राम्स आणि पॉइंट्स नोट डाऊन करत गेलात तर पुढचे सेशन्स तो चॅप्टर समजून घ्यायला तुम्हाला खूप मदत होईल. आणि हा एकदा पार्ट जर तुम्हाला इथं इलेक्ट्रॉनिक्स मध्ये लक्षात घेता आला तर याचा उपयोग नक्कीच तुम्ही फिजिक्स मध्ये करू शकाल. थँक्यू.